दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना जा. रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मानव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गणेशनगर, नवापाडा, डोंबिवली पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ प्राजक्ता राहुल कदम वहिनींना भेटणार आहोत. कॅरम खेळता खेळता प्रेम झालं अशी बातमी हाती आली आहे. कॅरम कुठे खेळले असतील, कधी खेळले असतील, लहानपणापासूनची ओळख आहे. चला जाणून घेऊया. कारण पहिलं प्रेम विसरता येत नाही म्हणतात. भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. असं कसं हो, पार्शलिटी केलीत? कॉलेजमध्ये होता आणि समोर जो खेळत होता तो माझा मित्रच होता आणि अचूक स्ट्रायकर सोबतीला लागला. म्हणजे तो लागला की नाही माहित नाही. आमचा ढमढम डिगा डिगा, ढमढम डिगा डिगा ढ आलं ना. मग उद्या स्वतः सांगाल कुठे राहता, डोंबिवली. असं कसं? तुम्हाला कसं वाटते? मला थांबा, मला आठवू दे मला काय म्हणतात. नमस्कार. 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 या उखाणा. तुब्बर मोती मोजू कशी, हा. गळ्यात ठुशी वाकू कशी, पायात पैंजण चालू कशी, राहुल रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा वा वा, छान छान, अभिनंदन. हा, पण मग कशा चालणार तुम्ही? नाही चालणार, आता पैंजण चालणार ना? काढून ठेवेन ना. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर राहुल नमस्कार. कदम. सासू नमस्कार. सासरे, नमस्कार. ती माझी नणंद आहे. नमस्कार. ते माझी आई, नमस्कार. दादा वहिनी, नमस्कार. माझी आत्या, बर. आणि हे सगळे बिल्डिंग मधले, आणि त्या वहिनीच्या मावशी आहेत. नमस्कार. नमस्कार. हे नमस्कार. सगळे बिल्डिंग मधले. नमस्कार सगळ्यांना. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. हसे गगन, हसे पवन, हसे वनश्री. प्रकाश रावांचं नाव घेऊन सांगते, पैठणी मिळवण्यात मी आहेच भाग्यश्री. पैठणी जिंकण्याचा आहे माझा हट्ट, आणि ती जिंकण्याची आहे माझी इच्छा घट्ट. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? डोंबिवली ईस्ट. डोंबिवली ईस्ट. ईस्ट. आणि मग डोंबिवली वेस्टला कशा काय? माझं आणि म्हणजे लव्ह मॅरेज होतं, तर मग ईस्ट वरून वेस्टला. लव्ह मॅरेज होतं? आहे आधी म्हणजे. जरा बालपणाविषयी सांगाल का? हो, बालपण कुठलं? डोंबिवलीतच गेलं. सगळं बालपण तुमचं डोंबिवलीतलं? हो. फक्त ईस्ट वेस्टला फिरत राहिलं? हो ना. ईस्ट वेस्ट. हो. मिस्टर काय करतात? नोकरी. बोलवा त्यांना. नमस्कार. नमस्कार. या बसा. कोण? राहुल कदम. म्हणजे कोण? माझे मिस्टर. किती वेळा ओळख करून देणार आहात? हा? तुमचं बालपण कुठलं? माझा डोंबिवली वेस्ट. डोंबिवली वेस्टला कुठे? गरीबाचा वाडा इथे बाजूच्याच एरिया. गरीबाचा वाडा. बरं, इथेच म्हणजे जवळच आहे. बरं, ह्या सगळ्या परिसराला गरीबाचा वाडा का म्हणतात त्या, म्हणजे तिकडे? काय माहित नाही, पण पूर्वीपासून तसंच नाव ठेवलं आहे. पहिले भरपूर गरीब लोक राहायचे वाटतं. असेल म्हणून त्याला गरीबाचा वाडा म्हणतात. आणि तुम्ही काय गरीबाच्या वाड्यात आलात? नाही, मग मी आता गणेशनगरला आले. आता गणेशनगरला. तुमचं बालपण सगळं तिकडेच गेलं? हो. कोण कोण घरी राहायला? मी, आई, बाबा आणि माझी बहीण. आम्ही जोडे आहेत दोघेही. नाही, मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं जेव्हा प्रेम झालं ते कसं काय झालं? कॉलेजमध्ये एकत्र होतो आम्ही बांदोडकर कॉलेजला. तेव्हा कॅरमची मॅच खेळताना. कॅरमची मॅच? हो.
कोणी भाग घेतला होता कॅरम मध्ये? मी खेळत होते आणि मिक्स डबल्स मॅच होती आणि हा मला सिनियर होता तेव्हा, तर हा रेफरी म्हणून होता तिकडे. आणि मी कॅरम खेळत असताना तो मला रेफरी असला तरी तो मला सांगत होता की हे असं खेळ ते तसं खेळ. असं कसं पार्शलिटी केलीत? कॉलेजमध्ये होता आणि समोर जो खेळत होता तो मला मित्रच होता. हा, तो बोलला ठीक आहे सांगू शकतो, कारण मी भरपूर घाबरून खेळत होते. अच्छा, त्यामुळे मग तुम्ही सांगितलं त्यांना? हो. हा, म्हणजे कसं खेळायचं ते तो सांगत होता. आणि अचूक स्ट्रायकर सोंगटीला लागला? म्हणजे तो लागला की नाही माहित नाही, आमचा लागला ना? आमचा लागला. मग तेच विचारतोय. पण जिंकलं कोणत्या सामन्यात? नाही, त्याचा मित्र जिंकला तेव्हा. एवढं सांगून सुद्धा? पण इकडे जिंकले ना मी. का त्यांचा काही नियम नव्हता काय? नाही, ती घाबरत खेळत होती खूप. कोणाला? म्हणजे ती खूप नर्वस होती गेम खेळताना. मग पुढे काय झालं? नंतर असंच मग कॉलेजमध्ये वगैरे दोघं पण मला एक सांगा, मग त्याच दिवशी पहिल्यांदा एकमेकांना बघितलं? हो. मग ती बोरिक पावडर वरनं सोंगटी घसरली का? हो. का स्ट्रायकर घसरला? सोंगटीच घसरली होती. स्ट्रायकर काही नाही, स्ट्रायकरचा दोष नाही काहीच. बरोबर. काय हो, स्ट्रायकरच घसरला. स्ट्रायकरच घसरला. बरं, मग त्या सामन्यानंतर काय झालं? मग काही नाही, मग आम्ही रोज जाताना डोंबिवलीवरून मग ट्रेन पण एकच असायची आमची कॉलेजला जाताना, मग एकत्र नाही, पण त्या दिवसानंतर एकमेकांना भेटलात का? हो, नंतर मग ओळख अशी निघाली की हा पण डोंबिवलीतच राहतो, मी पण डोंबिवलीतच राहते. मग एकत्र जायचो कॉलेजला वगैरे. मग काय ट्रेनमध्ये कॅरमचे धडे द्यायचं? नाही. मग लेक्चर वगैरे संपल्यानंतर मग आम्ही जिम मध्ये कॅरम खेळायला जायचो दोघे, म्हणजे बाकीचे पण असायचे ग्रुप मधले. बरं. मग पुढे काय झालं? मग असंच इकडे डोंबिवलीत वगैरे आम्ही ग्रुपमध्ये भेटायचो वगैरे सगळे. काय झालं पुढे? ग्रुपमध्ये भेटायचो आम्ही सगळे आणि नंतर भेटी वाढल्या. फडके रोडवर डोंबिवलीचं माहिती असेल, तिथे भेटी व्हायच्या. काय मला कसं माहिती असणार फडके रोड? मी डोंबिवलीत भरपूर वेळ आल्यात ना म्हणून. आपण म्हणजे याचा अर्थ काय फडके रोड मला कसा माहिती असेल? मग काय असतं फडके रोडवर वैशिष्ट्य आहे का? काय फेमस आहे तिथे? पाडव्याच्या दिवशी वगैरे शोभायात्रा असते ना. नाही, ते ठीक आहे, पण मग फडके रोडचं आणि तुमचं काय? फडके रोडचं आणि आमचं काही नाही, पण तिथे जास्त भेटीगाठी होतात, हॉटेल्स वगैरे आहेत, त्यामुळे तिथे भेटीगाठी भरपूर व्हायची. तुमच्याही तिथेच का? हो. बरं, मग पुढे काय झालं फडके रोड? आणि मग गुरुवारी वगैरे दर गुरुवारी न चुकता आम्ही मठात जायचो. मठात जायला लागला हळूहळू? वा. कारण का होऊ दे आमचं असं मग दोघे ठरवून? हो, मठात जायचो. पण एकमेकांना प्रपोज कोणी केलं, कधी केलं? प्रपोज म्हणजे असं काही हे झालं होतं, पण एवढं समजलेलं ह्यानेच नंतर विचारलेलं. काय विचारलेलं? मठात येतेस का? काय विचारलं? लग्नासाठी विचारलेलं याने. काय कधी? आता बोला, नुसते हसू नका. नाही, असं लग्नासाठी म्हणजे असं विचारलं नव्हतं, पण नंतर अशा हळूहळू ओळखी वगैरे वाढत गेल्या. मग ते चालण्या बोलण्यात ना म्हणजे आवडायला लागली. हा, मग एक दिवशी घरी सांगितलं काय की असं अशी मुलगी आहे, लग्न करायचं आहे. मला कॅरम पाहिजे असा हट्ट केला? घरी कॅरम आणला की नाही? पण नाही, माझ्या घरी कॅरम आहे. तर मग हे सगळेजण माझ्या ग्रुपमध्ये सगळे खेळायला यायचे कॅरम. तुमच्या घरी कॅरम खेळायला? मग त्या निमित्ताने भेटी पण व्हायच्या, मग त्याच्यासाठी सगळे ग्रुप मधले यायचे. पण लग्न झाल्यावर एकट्याच आलात? कॅरम नाही आणला? नाही, कॅरम नाही आणला. तो बरा तिथेच ठेवलात. आता सगळं कॅरम वरून झालं. किती छान. कॅरम वरून इतकं काही घडू शकतं. मला वाटलं होतं की कॅरम वरून फक्त काय लोणच होतात ना? काय होतात? हा, लोन. कॅरम वरनं गेम होतो ना? म्हणजे मला वाटलं की गेमच होतात. पण तुम्ही दोघे कधी कॅरम खेळलाय? हो. कोण जिंकतं आता? तो जिंकायचा. आता कोण जिंकतं? नाही, आता इतक्या तरी नाही खेळलोय, पण आता खेळला तर कोण जिंकेल? तो जिंकेल. कसं काय हो? एवढे चांगले खेळता तुम्ही कॅरम? बऱ्यापैकी खेळतो. चांगलं म्हणजे बऱ्यापैकी खेळतो. बरं, मग पुढे अशा तऱ्हेने झालं? हो, माझ्या घरी. कधी सांगितलं? 2012 मध्ये सांगितलं. मग की असं असं आहे म्हणून. मग घरातले म्हणाले की पहिले बघायला लागेल ना कोण आहे का. पण घरी माहिती होतं. अंदाज होता? हा, अंदाज होता घरच्यांना सगळ्यांना. मग घरी हा राहुल माझा मित्र घरी येतो वगैरे, त्यामुळे माहिती होतं सगळं. तुमच्या घरी कळल्यावर काय झालं? काय नाही, बाबा बोलले चालेल म्हणून. आई पण बोलली चालेल, आधी बोलून घेऊ त्यांच्याशी. म्हणजे होकार आधीपासूनच होता दोन्ही घरून. हो. मग लगेच लग्न ठरलं? लगेच म्हणजे वर्षभरापूर्वी ठरलं आणि आता रिसेंटली लग्न झालं. 6 वर्ष तुमचं प्रेम होतं? हो. 2006 मध्ये भेटलो आणि 2007 पासून. मग ईस्ट वेस्टला भेटायचं? ईस्टला जास्त करून मठात जायचो ना आम्ही. हा, मठात. हा, बरोबर. मठ फार महत्वाचा हो. हा, दर गुरुवारी जायचं?
हो. आता जाता की नाही? आता पण जातो दर गुरुवारी. स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे. जाता ना? हो, हो. वा, वा. मला वाटलं आता काय. नाही. हं? आता पण जाता. हो. बरं. आता इकडे 8 वस्तू येणार आहेत. त्या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघणार आहोत. पण 1 रुपयाचा टॅग मिळाला तर दोघांनी मिळून जी वस्तू पाहिजे ती घ्यायची. तेवढे पैसे पण तुम्हाला मिळणार. पण ते एक गाणं आहे माहितीये बॅडमिंटनचं, माहितीये तुम्हाला? कोणतं? जितेंद्रचं. हा कुठलं आहे होते? आठवत नाहीये, बोल आठवत नाहीये. असं ते मध्ये मध्ये आहे ना ते, कसं म्हणा. ढल गया दिन. नाही, मला गाणं एवढंच नाही येतं, मला गाता. सुरुवातच येतं. जाने दो जाना है. जानो दो जाना है. बरं मला ते तसंच आहे गाणं. काय ते गाणं वेगळं आहे. दोन्ही गाणी वेगळी आहेत. ह्यानी कुठली 2 म्हटली सांगा ना. ढल गया दिन कोणतं तरी गाणं म्हणलं ना. मला तुम्ही नाही कुठलं माहिती. म्हणताय जरा चाल सांगा म्हणजे नाही, आम्हाला मला कळेल. गाणं गाता येत नाही. नाही ना, मग गावं लागेल. तोच खेळ आहे. चला आता गाणं. चला 1 अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही शेवटचं अक्षर तुम्ही गाणं गायचं. हा, आणि ढ हे अक्षर आहे पहिलं. वेळ सुरू झाली. ढ. ढम ढम डिगा डिगा. ढम ढम डिगा डिगा. ढ आलं ना. मग उद्या स्वतः सांगाल कुठे राहता डोंबिवली असं कसं. ते ड आहे का? ढ ढ पण ढल मला- गया दिन मधला ढ. हा म्हणा. मग ते ढल गया दिन तेच आहे. मग म्हणा ते मला गाणं नाहीये. थोडस म्हणावंच लागेल. काय आहे ते गाणं? ढल गया दिन हो गई शाम जाने दो जाना है. हा अभि. अभि क्या? अभी अभी तो बरं या गाण्यात कुठला खेळ वापरलाय माहितीये तुम्हाला? बॅडमिंटनचा ना. त्यांना काय आवडतो का खेळ? नाही, ऍक्च्युली मी बॅडमिंटन खेळते. तुम्ही हो. ते नाही खेळत? नाही, मी तुम्ही खेळता. हो. हा. आणि कुठे कुठे खेळलायत? कॉलेजमध्ये, शाळेत, इंटर स्कूल, इंटर कॉलेज, इंटर कॉलेजेस पार्टिसिपेट केलंय? पार्टिसिपेट केले ना. आणि मग तो यायचा माझ्याबरोबर तिथे पण. कशासाठी? म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही असायचो ना, तर मग तो माझ्या मॅचेस असायचं तर तो यायचा माझ्या. तुम्ही काय बघायला टाळ्या वाजवायला? शाळेत. बरं बरं. मग काय तुम्हाला गोल्ड मेडल वगैरे मिळालंय? हा, इंटर कॉलेजेस होते तर त्याच्यामध्ये मिळालेलं. अरे वा, अभिनंदन तुमचं. थँक्यू. चला आता ह्या वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपल्याला बघायच्या. हा चला वेळ सुरू झाली. 10 रुपये. 10 रुपये आणि 1 वस्तू तुम्हाला मिळाली. ही घ्या, अभिनंदन. 3 संधी शिल्लक आहे. 1 रुपया. अभिनंदन. कसे काय गेलात तिकडे? माहित नाही, मी असंच म्हणलं मोठी मिळाली तर त्याच्यात 10 निघाले. म्हणलं सगळ्यात छोटी बघावी, मग त्याच्यात 1 रुपया निघाला. आता 2 ज्या पाहिजेत त्या वस्तू घेऊ शकता तुम्ही. वॉटर प्युअर. हा बरं. 1000 रुपये. 1000 रुपये. वा, 1011 झाले. आता 1 वस्तू अजून आहे. 500. 500 रुपये. 1511 रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळालं. अभिनंदन. नमस्कार. पटापट आरोप करा, भरपूर आरोप करा. आणि तुम्ही काय कराल? कॅरम खेळा. मग बचाव करायचा. बॅडमिंटन, आलेला स्ट्रोक परतवून लावायचा. हा, तुम्ही यांची बाजू घ्यायची आहे. ते काही आरोप करतील, ते कसे खोटे आहे ते तुम्ही सिद्ध करायचं. बरं, काय वाटत नाही मला. बरं होईल ना? व्हेरी गुड. चला पहिला आरोप सासूबाई बोला. घरी असते मी टिकली लावत नाही आणि कामावर जाताना डबा नेत नाही. काय आरोप मान्य आहे? आता आरोप मान्य नाहीये, पण काही आता नवीन आहे, लग्न झालंय. आता हळूहळू सवय आईकडे बघून ती करेल. काय टिकली लावणं सुरू करेल. हा. आणि डबा नेत नाही म्हणजे ते आईलाच बरं आहे, कारण सध्या आईला आराम मिळतो त्याच्यामुळे. त्या आईची काळजी पण घेते ती. म्हणजे डबा आई करते? सध्या तरी आईच करते. आणि ह्या काय आराम करतात? करते ना. करता बरं बोलायचं नाही. पुढचा आरोप सासरे बुवा बोला. आमचा आरोप तर दुसरं काही नाही. आजच 15 दिवस झाले लग्न होऊन. अरे नवीन आहे? एकदम नवीन आहे. 8 डिसेंबरला लग्न झालं, त्याच्यामुळे जास्त काय आरोप करता येणार नाही. पण तिने एक लँग्वेज मध्ये तुम्ही आता वापरते ना, ती बदलायला पाहिजे. ती अरे म्हणते नवऱ्याला अरे म्हणते. आता तुमच्यासमोर बोलली ना. ते कॉलेजचं नातं झालं हो. ते नातं कॉलेजचं झालंय. आता आहो म्हणायला पाहिजे. तुम्हाला कसं वाटते? मला मला आठवते मला काय म्हणतात घरी. बरं काय हो, हे काय म्हणतायत? नाही, ती आता कशी, ते सध्या आम्ही कॉलेजमध्ये 6 वर्ष एकत्र होतो तेव्हा ती सवय होती. ती हळूहळू बदलेल नक्की, म्हणजे ती बोलेल पुढे. त्या वयाचे होईपर्यंत आहो. आता यांच्या स्वभावात 15 दिवसात काय चांगलं जाणवलंय ते सांगा. चांगलं आहे, मिळून मिसळून राहते. होय ना, व्हेरी गुड. बाबा
आम्हाला काही ठिकाण नव्हतं. आम्ही सकाळी 7ला रात्री संध्याकाळी 7:30ला घरी आणि एक हप्ता ही बाहेरच होती. बरोबर. त्यामुळे आता हळूहळू समजेल समजेल म्हणजे गृहलक्ष्मी आता घरात आलेली आहे. पण एक सांगू का पाटील, कदमांकडे आली आणि लगेच होम मिनिस्टरला घेऊन आली आहे, कळलं ना? त्यामुळे पायगुण कसला आहे बघा, जोरदार आहे. ते हेच नाही, मी समजलेलोच आहे ते, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. आता मला एक विचारायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, अजून काय काय स्वभाव? मी आई आहे तिची. आई बोला. लग्न झाल्यानंतर शेवटच्या निरोपाच्या वेळी मी यांना म्हटलं की जरा घ्या सांभाळून, म्हणजे बघा आहे जरा स्वभाव जरा तापट वगैरे. तर तेव्हा म्हणाला तसं काही नाही, माझी जशी सुप्रिया तशी मला ती, मी तिला मुलीसारखं मानणार आहे, तर तिनं पण मला आईसारखे मानलं पाहिजे. एवढं मी ऐकलं माझ्या अंगावर काटा आला, कारण आईचं तिचं तसं फारसं सख्य नाहीये. त्यामुळे मला पंचायत आली की ह्यांना जर ती आईसारखे करायला तर यांचं काय खरं नाही. अजून एक प्लस पॉईंट आहे तिचा, की तिचं खूप केअरिंग नेचर आहे, म्हणजे खूप काळजी घेते सगळ्यांची. 15 दिवसापूर्वीच आमची ताई या घरामध्ये आलेली आहे आणि कदम तुमची जबाबदारी वाढलेली आहे. हा हो, नाही तर कॅरम आणून ठेवाल घरात, तसं करू नका. हा, तुम्हाला काय म्हणायचं या सगळ्या गोष्टींवर? घरामध्ये फक्त मी ते सासूबाई म्हणाल्या ना टिकली लावत नाही, तर आता घरात पण लावत जाईन आणि बाहेर जाताना तर लावूनच जाते मी, म्हणजे तसं काही हे नाही आहे. आणि सासरे म्हणाले तसं अहो जाऊ करेन, राहुल राव म्हणेन. काय राहुल राव? तुम्ही हो द्या, नाही तर इकडे तिकडे बघाल राहुल राव म्हणतो. कारण काय आहे, बाबा आई आणि त्याचबरोबर सगळ्यांना राहुल म्हटलं अहो. अरे मध्ये अहो पाहिजे एवढंच. अहो राहुल किंवा राहुल म्हणा, मग त्याच्यात अरे नाही अहो नाही. एवढी परवानगी मिळालेली आहे. पण मला तुम्हाला एक सांगायचं तेच की इतकी वर्ष त्यांची ती मैत्री होती, ती एकेरीच मैत्री होती. आज फक्त एक मध्ये काही अंतरपाठ आला, विधी झाले आणि लगेच अरेचं अहो झालं. सासरेबुवांचं मन राखण्यासाठी तुम्हाला जे जे करणं आहे ते करण्याचा प्रयत्न करा, पण त्यातूनही काही इकडे तिकडे इतक्या दिवसांची ती ओढ आहे, इतक्या दिवसांचा जो काही राहुलमधली गोडवा आहे, ईस्ट वेस्ट एकत्र आलेला आहे, तर त्यामध्ये सुद्धा जर कधी काही झालं तर बाबा रागावू नका, हळूहळू प्रयत्न करतील. मी आता सांगतोय तुम्हाला काय समाजमध्ये असल्यानं. हो नाही आलं बाबा, म्हणून मी आता काय यांच्या वहिनींसाठी आलोय ना मी, म्हणून म्हटलं. तर कोणी रागावू नका, आनंदाने घ्या. आणि सांगतो, मला खात्री आहे की गृहलक्ष्मीच्या पावलानं ही माऊली, ही आमची ताई या घरामध्ये आलेली आहे. होणार सून मी या घरची असं म्हणत या घराची सून झालेली आहे. आणि जबाबदारीच्या जाणीवेतून बॅडमिंटन कमी खेळून, म्हणजे बॅडमिंटन खेळा पण आलेली संकट टोलवण्यासाठी करा. या घरात आनंद नांदू दे, सुख नांदू दे असं म्हणत आमच्या या ताईला झी मराठीचा हा आहेर तन्मणीच्या रूपाने अभिनंदन. आणि आजच्या भागात बघूया पैठणी कोण जिंकणार. आणि आता बघूया आता कुणाचं नाव जाहीर होणार. घ्या एक नाव, जरा वर खाली करा, कारण काही लवकर आलेत त्यांनी खाली टाकलीत नाव. रेश्मा गोसावी, नाव सांगा. रेश्मा रामचंद्र गोसावी. कुठे राहता? इथे मानवमध्ये. मानवमध्ये कितव्या मजल्यावर? सेकंड फ्लोअरला. दुसरा मजला. कुठलं घर? तिकडनं दिसतं? हो. कुठे? त्या साईडला आहे. त्या साईडला गेल्यावर दिसतं? बरं. घरी कोण कोण असतं? 2 मुलगे आणि मिस्टर. तुम्ही दुसऱ्या माळ्यावर राहता ना? आणि तुम्ही? तिसऱ्या. चला आता आपण बघणार आहोत पैठणी कितव्या मजल्यावर जाणार. या दोघींनाही टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया. खेळ सोपा आहे. समोर एक शिडी ठेवलेली आहे, त्या प्रत्येक टप्प्यावरती एक एक गुण आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे गुण वाढत जाणार. ज्या चौकोनामध्ये जाऊन चेंडू थांबेल तितके गुण, आणि मग सगळ्यात जास्त 15ही चेंडू संपल्यानंतर जी गुणसंख्या असणार, दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला या तुमच्यापासून सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6. चला 6 गुण जमा झाले. 6 आणि 8 14. 14 आणि 2 16. 16 आणि 9 25. 16
हे 2 आहेत ना, हे राखून ठेवूया. कळलं? या बाजूला आहे. 3 11 11 आणि 3 14 22 25 34. जरा थांबा तुम्ही. या आता हे 2 टाका, कारण इथे 25 आहेत. खूप छान प्रयत्न, पण अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या गोसावी आई. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कदम वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आपण बघितलं खेळ कसा रंगला. बरं, हा खेळ रंगत असताना कशी गंमत आहे बघा. 15 दिवसापूर्वी लग्न झालं आणि लगेच नंबर लागला. बरं, मला त्यांना विचारायचं आहे की 6 वर्ष अफेअर होतं. मग अफेअर असतानाच SMS पाठवला होता का? चला, या मानव सोसायटी डोंबिवली पश्चिम या ठिकाणी गृहलक्ष्मीच्या पावलानं ही माऊली या बिल्डिंगमध्ये आली आणि त्यामुळे त्या SMS मुळे कदाचित आम्हाला सुद्धा मानव सोसायटीत यायला मिळालं. मानव सोसायटीत रंगलेला डोंबिवलीतला हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.